टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दंगलीचे मास्टरमाइंड असलेले फहीम खान ज्याच्यावरती राजद्रोहाचे देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले, पोलीस देखील त्या पद्धतीने संशयित म्हणून त्यांचे तपास घेत आहेत। त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरामधील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रसारासाठी NDP या पार्टीचं उद्घाटन करीत याच ठिकाणी मालेगाव मध्यच्या भागामध्ये ज्या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेच्या ISDP घरकुल योजनेच्या एका खोलीमध्ये NDP कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। फहीम खान या ठिकाणी येऊन एका त्यांच्या उमेदवाराचा प्रचार प्रसारासाठी मालेगाव मध्यमध्ये आपला पार्टीचा प्रसार वाढावा यासाठी येऊन त्या ठिकाणी प्रचार देखील करत होते। याच ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलं होतं, परंतु काही कालांतराने हेच कार्यालय त्यांनी बंद केलंय आणि त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव मध्यच्या ठिकाणी प्रचार प्रसार करावा यासाठी फहीम खान हा मालेगावमध्ये येऊन मालेगावमधील अनेक लोकांच्या संमतात असल्याचा संशय देखील पोलिसांना आहे। त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी तपास देखील सुरू केलेला आहे। मनोहर शेवाळे, TV9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।